घरात पूर्ण शांतता होती. बाबा सोफ्यावर शांत बसले होते. पाहुणे नुकतेच आले आणि निघून गेले, म्हणून करुणाताई दिवाणखान्यातून नाश्त्याचा ट्रे घेऊन स्वयंपाकघरात परतत होत्या. त्याही कोंडीत सापडल्यासारख्या गप्प बसल्या. लहान रेनी खोलीच्या दरवाजाजवळ शांतपणे बसून सर्वांकडे पाहत होती. तिची आई कविता खोलीत बेडवर तोंड खुपसून रडत होती. काही वेळाने करुणाताई खोलीत आल्या. हे बघ कविता, तू रडून काय होईल? थोडा विचार कर, तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. आईचे हे ऐकूनही कविता रडतच राहिली. तेव्हा करुणाताई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, बेटा, आम्ही तुझे शत्रू नाही. आमची पण अडचण समजून घे. तुझा आणि रिनी दोघींचाही आयुष्यभर खर्च उचलणे इतपत आम्ही सक्षम नाही. तू पण एवढी सक्षम नाहीयेस की तुझा आणि रिनीला सांभाळण्या इतपत कमवशील. खर्चाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी एवढं आयुष्य एकट्याने जगणं सोपं नाही. आईचे बोलणे ऐकून कविता उठून बसली. डोळ्यात पाणी आणत ती म्हणाली, आई, पण माझ्या रिनीचं काय? असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली. गप्प हो, तुला रडताना पाहून मला खूप त्रास होतो. तुला जशी तुझ्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटते तशीच मला माझ्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटते, करुणाताई म्हणाल्या. पण आई, मी माझ्या मुलीला इथेच सोडून त्या लोकांशी नाते जोडायचे या अटीवर जे ते मला स्वीकारत असतील तर अशा कुटुंबाशी मी संबंध कसे जोडणार? रिनी कुठली रस्त्यावर राहणार आहे? ती तिच्या आजीकडे राहील आणि मी तिची काळजी घेईन. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? करुणाताई म्हणाल्या. बाहेर उभी राहून 4 वर्षाची रिनी तिची आजी आणि आई बोलत असताना पाहत होती. पण तिला माहीत नव्हतं की तिच्या भविष्याचा मोठा निर्णय तिच्यावर लादला जाणार आहे. ती निरागस मुलगी नुसतीच आईकडे बघत होती. वातावरण गंभीर आहे एवढंच तिला समजत होते. असो, जसे तिचे वडील अमोल हे जग सोडून गेल्यापासून तिने फक्त तिच्या आईला रडताना पाहिले होते. कविताचा नवरा अमोल हा कॅन्सरमुळे अकाली हे जग सोडून गेल्यामुळे कविता आणि रिनी निराधार झाल्या होत्या. सासरच्या घरात सासू सासरे नव्हते, त्यामुळे भाऊचे आणि धीराने हात वर केले. कविताही फारशी शिकलेली नव्हती आणि त्यामुळे ती स्वतःचा खर्च उचलण्या इतपत सक्षम नव्हती. आईवडिलांना आपल्या मुलीचे दुःख सहन होत नव्हते, म्हणून त्यांनी तिला घरी आणले. एक भाऊ आहे, तो सुद्धा एका खाजगी कंपनीत नाममात्र पगारावर काम करतो. हो, त्यांचे स्वतःचे घर होते, त्यामुळे त्यातल्या त्यात सर्व काही ठीक होते. पण भविष्यात जेव्हा परिस्थिती बदलेल आणि मुलांचे स्वतःचे कुटुंब असेल तेव्हा कवितेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती करुणाताईंना वाटत होती. आणि आता कविता 24 वर्षांची होती. तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या पुढे आहे. असे बेरंग आयुष्य तिने का जगावे? या सगळ्यांचा विचार करून त्यांनी कविताचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. कवितालाही मोठ्या कष्टाने पटवून दिले. आज मुलाकडचे त्यासाठीच चर्चा करायला आले होते. मुलगा समरचे पूर्वीचे लग्न तुटले होते. तो घटस्फोटीत होता, पण त्याला मूलबाळ नव्हते. त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. तो शिकलेला होता आणि त्याला चांगली नोकरीही होती. मुलाकडच्यांना कविता आवडली, पण समर रिनीला स्वीकारायला तयार नव्हता. त्याने एक अट घातली की तो कविताला स्वीकारेल पण रिनीला नाही. कुटुंबियाच्या आग्रहापुढे कविताने पुन्हा एकदा नमते घेत समरशी लग्न करण्यास होकार दिला. पहिल्या लग्नाच्या पाठवणीच्या वेळेस आईवडिलांचे घर सोडल्याचं दुःख तर होतंच, पण तिच्या डोळ्यात नवीन संसार बसवण्याचं स्वप्न पण होतं. तेव्हा फक्त एक अज्ञात भीती होती, पण यावेळी तिच्या डोळ्यात फक्त असह्य वेदना होती. मुलीला सोडणे हा आईवडिलांना सोडून जाण्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव होता.
पाठवणीनंतर कविता तिच्या नवीन घरात होती. सौभाग्य लेणे, हिरवा चुडा, जोडवी, सजणे सवरणे, जे काही तिच्यासाठी सुटले होते ते सर्व तिला परत मिळाले. सुटली होती ती फक्त रिनी. आईच्या जाण्याने लहान रिनीलाही दुःख झाले असेल. तिला कसे वाटले असेल माहीत नाही. या सगळ्यांमुळे कविताच्या मनात खळबळ उडाली. तेवढ्यात समर खोलीत आला. कविताने पटकन तिचे अश्रू पुसले. तू अजून रडत आहेस का? समरने तिच्याकडे बघत विचारले. असंच, कविता खोटं हसत म्हणाली. घरच्यांची आठवण येते? समरने विचारल्यावर कविता गप्पच राहिली. अच्छा, मुलीची आठवण येते? हे ऐकून कविताचे डोळे भरून आले. कॉल कर, समोर संकोचून म्हणाला. आत्ता? कोणच ठाऊक, ती झोपली असेल, कविता म्हणाली. मग काय झालं? आईलाच कॉल करून तिची विचारपूस कर. मुलगी अजून लहान आहे, ती पहिल्यांदाच वेगळी झाली आहे म्हणून. असं म्हणत समर गप्प झाला. कविता तिच्या आईला फोन करते. यावेळी कविताने फोन केल्यावर तिला आश्चर्य वाटतं. काय झालं कवी? एवढा उशिरा का फोन केलास? तुझ्या नवऱ्याला काय वाटेल? आई, त्यांनीच मला रिनी कशी आहे विचारायला सांगितले. मला तिची खूप आठवण येते, कविता रडून बोलली. रिनी आता झोपली आहे, आई म्हणाली. पण आई, ती मला आठवून रडत असेल, कविताने विचारले. मग आई समजावत म्हणाली. हे बघ बेटा, एवढी काळजी करू नकोस. सुरुवातीला तिला थोडा त्रास होईल, पण हळूहळू तिला आमच्यासोबत राहायची सवय होईल. तू आजच तर गेली आहेस, इतका विचार केलास तर तुला नाही जमणार समरसोबत. कविताने जड अंतकरणाने हो म्हटलं आणि फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून ती किचनमध्ये पोहोचली. सासू जानकीबाई तिथे होत्या. ती त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत म्हणाली. आई, मी तुम्हाला काही मदत करू का? कविताने विचारल्यावर ती हसून म्हणाली. आता नको बेटा, तू फक्त चहा पी आणि मग जा आणि चांगले कपडे घाल. पण तुला आणि समरला कुलदेवीच्या मंदिरात जायचे आहे, म्हणूनच मी सांगते. मी स्वयंपाकघराचे काम करीन, तू आत्ताच आली आहेस, या गोष्टींमध्ये पडू नकोस. आत्ता हे घर तुझं आहे आणि हे स्वयंपाकघर सुद्धा. इथून पुढे तुला सगळं सांभाळायचं आहे. काय घाई आहे? असे म्हणत जानकीबाईंनी कविताला जायला सांगितले. कविता चहा घेऊन तिच्या खोलीत आली. तोपर्यंत समर जागा झाला होता. त्याला चहा देताना कविता म्हणाली. आई म्हणाल्या आहेत की कुलदेवीच्या मंदिरात जायचे आहे. ठीक आहे, असे म्हणत समरने चहा घेतला. काही वेळाने दोघेही तयार होऊन गाडीने मंदिराकडे निघाले. दोघेही संपूर्ण रस्ता शांत होते. कविता मनात स्वतःला दोष देत होती. आपल्या मुलीची काळजी करण्यापेक्षा तिला एकटे सोडून स्वतःचे आयुष्य घडवण्याबद्दल तिला अपराधी वाटले. समरने संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला. कविता, बघितलं, बाहेरचं वातावरण खूप मस्त फ्रेश आहे. हलकासा पाऊसही पडतोय. असं म्हणत कविताने चेहऱ्यावर खोटे हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या मंद हास्याने समरची निराशा केली. त्याने पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही. दोघेही आवश्यक तिथेच बोलले आणि त्यापेक्षा जास्त काही नाही. दोघेही मंदिरातून घरी परतले. समर मित्रांना भेटण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडला. आता तो घरी कमी राहायचा आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवू लागला. घरात शांतता पसरली होती. असेच 3-4 दिवस चालू असताना समरच्या आईला त्याच्याशी बोलायचे होते. तो अंगणात चेअरवर बसून मोबाईल पाहत होता आणि त्यावेळी कविता तिच्या खोलीत होती. जानकीताई आपल्या मुलाजवळ येऊन बसल्या. सोमू, काय आहे? तुम्ही दोघे खूप शांत राहता. काही नाही आई, असंच. समरने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. काहीच कसं नाही, ती नुकतीच आली आहे. तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याची काही व्यवस्था पण केली नाहीस आणि एकमेकांशी बोलत पण नाही फार. आईला आपल्या मुलाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते.
जिला माझ्याशी बोलायचं नाही तिच्याशी काय बोलणार? तिला माझ्यात रस नाही, तिला कुठे घेऊन जाऊ? समर निराश होऊन बोलला, ती असं का करते आहे? ती आमच्याशी आणि तुझ्या वडिलांशी खूप आदराने वागते. जानकीताईंनी आश्चर्य व्यक्त केलं. आदराने ती माझ्याशी पण बोलत असते, पण मला माहीत नाही. कदाचित ती तिच्या मुलीच्या विचारात हरवलेली असते, म्हणूनच तिचा चेहरा उतरलेला असतो नेहमी. समर म्हणाला, मग मुलीला बोलव. कुठलीही आई तिच्या लहान मुलीशिवाय सुखी कशी असेल? आई म्हणाली, प्लीज आई, मी हे करू शकत नाही. मी आधीच ही अट घातली होती आणि तिच्या घरच्यांकडून काही मागितले नव्हते. जर तिला एवढाच मुलीचा मोह होता, मग नव्हते करायचे लग्न. हे तर असं आहे की दिलेला शब्द मोडण्यासारखे. समर रागाने म्हणाला, मुलं नात्यात अटीला स्थान नाही, नाती भावनांवर आधारित असतात. आईने समजावण्याचा प्रयत्न केला. हो, मलाही भावना आहेत, फक्त तिलाच नाही. मी दुसऱ्याचं मूल दत्तक घेऊ शकणार नाही. माझे मित्र सगळे हसतील. जर आधीच सगळं बोलणं झाले असताना मग हे इमोशनल ब्लॅकमेलिंग का? समर एका दमात सगळं बोलून गेला. मित्र हसतील, ते तुझी चेष्टा करतील, याचा विचार करून तू तुझं घर खराब करशील का? अरे ती सुंदर सालस आहे आणि तुझे आयुष्य चांगलं करेल. फक्त तिला आधीच एक मुलगी आहे, म्हणून तिचे सर्व गुण संपत नाहीत. एखाद्या लहान मुलाला आश्चर्य देऊन तू हसण्याचा विषय थोडीच बनणार आहेस. आईने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण समरला ते पटले नाही आणि तो नाराज झाला. अगं आई, तुम्हाला कधीच समजणार नाहीयेस. मी उद्याच शहरात जाऊन माझी ड्युटी जॉईन करेन. हे काय, 15 दिवसांची सुट्टी घेऊन आला होतास आणि आता? आईचे बोलणे संपलेही नव्हते आणि समर उठला आणि घराबाहेर पडला. समरला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही जेव्हा त्याला पटले नाही, तेव्हा जानकीताईंना वाटले की तिने स्वतः कविताशी बोलून तिला समजवण्याचा प्रयत्न करावा. त्या कविताच्या खोलीत गेल्या. त्यावेळी कविता खिडकीजवळ उभी राहून आकाशाकडे बघत काहीतरी विचार करत होती. तिचे लक्ष वेधण्यासाठी जानकीताईंनी तिला हाक मारली, कविता, कविता. त्यांच्या आवाजाने कविताचे लक्ष वेधलं. हां, बोला बोला आई. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.